पाठ 14वा. गड आला पण सिंह गेला. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडेच होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एके दिवशी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, तो परत घे. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला आणि त्यासाठी निवडलं तानाजी मालुसरे यांना. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई आणि दिरंगाई माहीतच नव्हती. तानाजी अंगानी धिप्पाड, ताकदीनं भारी आणि बुद्धीनं चलाक होता. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. तानाजीला वाटलं महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावं, म्हणून तो शिवरायांकडे आला. शिवराय म्हणाले, तुम्ही रायबाचं लग्न उरकून घ्या, कारण आम्ही कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. हे ऐकताच तानाजी म्हणाला, आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगांनी नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. त्यांनी गडाच्या दोन्ही दरवाजाच्या ठिकाणी पक्का बंदोबस्त ठेवला होता. मग तानाजींनी गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होता, जिथे पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. कपारीस धरून, कुठे फटीत बोट घालून मोठ्या हिमतीनं तानाजी आणि 5-6 तरुण मावळे कडा चढून वर गेले आणि मग त्यांनी दोराचं टोक एका झाडाला घट्ट बांधलं. इकडे सूर्याजीनं आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याचीच वाट बघत राहिला. उदयभानला खबर लागताच त्याचं सैन्य मावळ्यांवर चाल करून आलं आणि लढाई सुरू झाली. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी आणि उदयभान दोघेही शूर. त्यांच्यामध्ये कोणी हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. दोघही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. तानाजी पडला हे बघून मावळ्यांचा धीर खचला आणि ते पळायला लागले. तेवढ्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून येऊन पोचले. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. त्यामुळे मावळे मागं फिरले आणि घनघोर लढाईमध्ये मावळ्यांनी गड सर केला. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. म्हणून शिवराय म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचं सिंहगड हे नाव सार्थ झालं. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचं लग्न केलं. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.